देख रहे हैं टाइम्स 24 न्यूज। मंठा पोलीस ठाण्यात एसीबीचा सापळा। 30,000ची लाच घेताना पोलीस अंमलदार रंगेहात, निरीक्षकही अडचणीत। मंठा प्रतिनिधी। वाळू वाहतुकीच्या टिप्परवर कारवाई न करण्यासाठी मासिक हप्ता मागितल्याप्रकरणी मंठा पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एसीबी सापळा रचून पोलीस अंमलदाराला 30,000 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले। या प्रकरणात पोलीस निरीक्षकाचाही सहभाग समोर आल्याने त्यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे। लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, छत्रपती संभाजीनगरचे पोलीस निरीक्षक संतोष तिगोटे यांच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली। तक्रारदार वय 38 हे वाळू वाहतुकीचा टिप्पर चालवतात। त्यांच्या वाहनावर कारवाई न करण्यासाठी मंठा पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार रवी गणपत जाधव वय 38 यांनी मासिक 50,000 रुपयांच्या हप्त्याची मागणी केली होती। त्यापैकी 10,000 रुपये आधीच घेतले असून उर्वरित रक्कम देण्यासाठी दबाव टाकण्यात येत होता। दरम्यान पोलीस निरीक्षक मनोज कुमार राठोड वय 50 यांनीही तक्रारदाराला अवैध वाळू वाहतुकीच्या 2 गाड्या पकडून दिल्यास एका गाडीच्या महिन्याच्या हप्त्यात सूट देण्याचा प्रस्ताव देत लाच मागणीस प्रोत्साहन दिल्याचे पडताळणीत समोर आले। तक्रारदाराने लाच देण्यास नकार देत एसीबीकडे तक्रार दाखल केली। त्यानंतर 12 मार्च 2026 रोजी पंचांसमक्ष पडताळणी करण्यात आली। त्यावेळी पोलीस अंमलदाराने हप्त्याचे पैसे तसेच स्वतःसाठी अतिरिक्त रक्कम अशी एकूण 55,000 रुपयांची लाच मागणी केल्याचे स्पष्ट झाले। यानंतर एसीबीने सापळा रचला। तडजोडीनंतर 30,000 रुपये स्वीकारण्याचे आरोपीने मान्य केले। गुरुवारी मंठा पोलीस ठाण्यातील गोपनीय शाखेत तक्रारदाराकडून 30,000 रुपये स्वीकारताना रवी जाधव याला पंचांसमक्ष रंगेहात पकडण्यात आले, तर या प्रकरणात पोलीस निरीक्षक मनोज राठोड यांनाही ताब्यात घेण्यात आले। कारवाई दरम्यान आरोपी रवी जाधव यांच्या अंगझडतीत 30,000 रुपयांची लाच रक्कम व सॅमसंग कंपनीचा मोबाईल जप्त करण्यात आला असून दुसऱ्या आरोपीकडूनही मोबाईल हस्तगत करून त्याचे विश्लेषण सुरू आहे। दोन्ही आरोपींच्या घरांची झडती सुरू असून मंठा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। हा गुन्हा भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 मधील कलम 7 व 12 अन्वये नोंदविण्यात आला आहे। या कारवाईचे मार्गदर्शन पोलीस अधीक्षक माधुरी केदार कांगणे यांनी केले असून तपास पोलीस उपअधीक्षक बाळू जाधवर करीत आहेत। सापळा पथकात पोलीस हवालदार राजेंद्र सिनकर, अशोक नागरगोजे आणि CN बाबुल यांचा सहभाग होता। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की कोणत्याही शासकीय अधिकारी किंवा कर्मचाऱ्याने कायदेशीर शुल्काव्यतिरिक्त लाच मागितल्यास टोल फ्री क्रमांक 1064 किंवा व्हॉट्सअप क्रमांक 7720891064 वर तात्काळ तक्रार करावी। माझा हप्ता असताना 8 दिवसात 2 दंड भरले मी पोलीस स्टेशनचे। एक 4 दिवसापूर्वी 70,000 दिले, आज 50,000 दिले आणि मला जर निर्णय नाही भेटला तर मी आत्मदहनाचा इशारा देणार डायरेक्ट पोलीस स्टेशनला। आपलं नाव काय? अनिल तुकारामसाठी। हे फिर्यादद्वारे बघू शकतात तुम्ही। हां, अनिल आहे का अनंत आहे? आनंद तुकारामसाठी म्हणजे मला अनिल म्हणून ओळखता, आनंद नाव आहे माझं। मला जर आज नाही निर्णय भेटला मी आत्मदहन करणार डायरेक्ट। निर्णय काय, माझी फक्त हप्ता असताना 2 वेळेस गाडी कशी आली, एमटी आली घरात। पैसे कोणा घेतले? यांनी मनोज सरनी, म्हणून PI साहेब मनोज राठोड सर आणि हे आपले जाधव रवी जाधव आणि परत एक हे तिघांची नाव फिर्याद दिली मी, आनंद ढवळे, तिघांनी। तर मला एक सांगा की तुमच्याकडून पैशाची मागणी कोण केली होती? रवी जाधवने केली, PI साहेबांनी केली। फोन आलते का आपल्याला? हां, PI PI साहेब इथं बोलले, मला डायरेक्ट इथं बोलले, हां समोरासमोर बोलले। फोनवर पण बोलले का? फोनवर नाही, इथं समोरासमोर बोललेत मला। CCTV कॅमेरा चालू होता? चालू आहे CCTV कॅमेरा। हां, तुम्ही बघू शकता CCTV मध्ये पण संभाषण रेकॉर्ड होऊ शकतं। हां, आणि ते मी जे व्हॉइस रेकॉर्ड केले मागणी आहे की ते पण चेक करण्यात यावं। त्या पद्धतीचे जे व्हॉइस रेकॉर्ड केले तुमची त्याच्यामध्ये पण माझ्याकडे proof तुमची आहे। मागणी आहे का ही रेकॉर्डिंग हे सगळं? ही रेकॉर्डिंग आणि व्हॉइस रेकॉर्ड पण आहे त्यांचं माझ्याकडे। आज दिवसभर मी जे रेकॉर्ड केले हे पण आहे माझ्याकडे। तर PI मनोज राठोड तुम्हाला म्हणले का? रवी जाधव सर बोलते, PI बोलत नाही डायरेक्ट, PI बोलत नाही। रवी जाधवला सांगते यांना भेटा, ते बोलले मला की पहिल्या वेळेस मला लाख रुपयाची मागणी 70,000 रुपये मॅनेज झाले, आज मला लाख रुपये मॅनेज 50,000 मॅनेज झाले आणि माझा हप्ता असताना आम्ही ती रिकामी गाडी घरासमोर आणली। हप्ता कोणाला होता तुमचा? रवी जाधवला। पण 30,000 ऐकला आम्ही ₹30,000 प्रत्येक महिन्याला? प्रत्येक महिन्याला।
आणि माझी दोन्ही वेळेस गाडी तुम्ही बघू एमटी आणलेली शकता घरासमोर. रेतीच्या अनलिखित गाड्या आहेत, कमीत कमी शेकडो गाड्या आहेत. शेकडो गाड्याचे हप्ते किती जमा होत असतील? एकच प्रकरण समोर आलं तर शेकडो गाड्या आहेत, हप्ता किती जमा होत असेल? एका धंद्याचा एवढा हप्ता व्हायला तर अनेक दुसरे हप्ते किती होत असेल? जवळपास मंडा पोलीस 1 कोटीचा हप्ता आहे, 1 कोटीचा, 1 ते 1.5 कोटी जवळजवळ हप्ता आहे. तुम्ही बघू शकता आम जनता खूप परेशान. मी एक पत्रकार आहे, माझ्यावर पण अन्याय केलेला आहे, मला पण धमक्या दिलेल्या आहे. आमच्या बातम्या का लावतो? 1 कोटी म्हणजे भयंकर.